अहमदनगर जिल्ह्यात होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटना बघता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते। दरम्यान जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेची पद्धत बघता पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत तसंच सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे तपास केला। आता रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद चव्हाण हा आपल्या वेगवेगळ्या साथीदारांसोबतच जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी विनोद चव्हाण याला अटक करून त्याच्या दोघा साथीदारांना अटक केली आहे। या गुन्ह्यांचा तपास करत असताना तिथे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या, शैलेश चव्हाण, राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं। मागील साधारण 1.5-2 महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते। आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI गोरे, हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांच्या पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। दरम्यान त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता जिल्ह्यातील अहमदनगर शहरासह कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर या ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 17 लाख रुपयांच्या 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत। त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत। तो विक्री करता इथे आल्याची माहिती मिळालेली होती। त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने जिल्ह्यातल्या एकूण 14 चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याची कबुली दिलेली आहे। त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे। एकूण साधारण 14 चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये 15,05,000 रुपयाचे सोन्याचे साधारण 20 तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे।